लाभलेले आदरणीय उषाताई उके आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नॉर्थ नागपूर सिनियर सिटीजन फोरमचे विवेक निमगडे सर, या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षीप्रमाणे नॉर्थ नागपूर महिला फोरमच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन करत असतो आणि या सगळ्या संघटना एकत्रित येऊन अशा प्रकारचं आयोजन या उत्तर नागपूरमध्ये होत असते। आमचा उद्देशच तो आहे की रोज सकाळी उठलं किंवा अवतीभोवती जर बघितलं उत्तर नागपूरमधली अशी परिस्थिती आहे की रोज जशी पेपरमध्ये जर म्हटलं कुठं क्राईम झालं तर ते उत्तर नागपूरमध्ये, कुठं भांडण झालं तर ते उत्तर नागपूरमध्ये, तर कुठं चुकीचं काही झालं तर ते उत्तर नागपूरमध्ये। हा सगळा ॲटमॉस्फिअर कसं चेंज करता येईल, एक चांगलं असं वातावरण कसं निर्माण करता येईल, यासाठीच आम्ही सगळे लोक या ठिकाणी प्रयत्न करत असतो। हा फक्त जयंती घेण्याचा एक मात्र उद्देश नाही। कदाचित आपण कित्येक दिवसापासून उत्तर नागपूरमध्ये असतो, पण उत्तर नागपूरमधल्या एवढ्या काही समस्या आहेत की ज्या समस्यावरती सिनियर सिटीजन फोरम आणि नॉर्थ नागपूर महिला फोरम निरंतरपणे काम करत आहे। जेव्हा नागरी सुविधेच्या बाबतीमध्ये रस्त्याचे प्रश्न असो, वस्त्यामधले प्रश्न असो, पाण्याचे प्रश्न असो, झोपडपट्टीमधले प्रश्न असो, हे सर्व प्रश्न ज्यावेळेस सिनियर सिटीजन फोरमच्या माध्यमातून गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही सोडवत असताना प्रत्येक वस्त्यामध्ये जात असतो। खूप सारे सिनियर्स लोक पण आहेत, सगळे त्या सिनियर सिटीजन फोरममध्ये सगळे रिटायर्ड पर्सन्स आहेत, ऑफिसर्स कॅडरमधून आलेले सगळे लोक आहेत आणि आपण रिटायर्ड झाल्यानंतर सोसायटीसाठी काहीतरी करायला पाहिजे, हे आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ते आता रिटायरमेंट नंतर हे काम करायला लागले आणि आपण ज्या वस्तीमध्ये राहिलो, लहानाचे मोठे झालो, त्या वस्तीला आपण डेव्हलप करायला पाहिजे। म्हणजे आता तुम्ही जर ताई इथं आला असाल, संपूर्ण नागपूरच्या त्या टोकावर जर इथपर्यंत जर आले असेल तर तुम्हाला नागपूरमध्ये 2 नागपूर दिसले असतात डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये। तर हा फरक आहे, हा फरक कसं मिटवून काढायचा आहे यासाठी हे सगळे लोक प्रयत्न करत असतात। तुम्हाला विश्वास वाटणार नाही, कदाचित या ठिकाणी उत्तर नागपूरमधले लोक आहेत, आम्ही ज्यावेळेस वस्त्यामध्ये फिरतोय, अशा काही वस्त्या आहेत नागपूर सारख्या शहरामध्ये, उत्तर नागपूरमध्ये, ज्याला आपण मेट्रोपॉलिटन सिटी म्हणतो, अशा काही वस्त्या आहेत की ज्या वस्त्यामध्ये सूर्य मावळल्यानंतर तिथल्या मुली घराच्या बाहेर निघत नाही, एवढी भयानक परिस्थिती उत्तर नागपूरमध्ये आहे, एवढी दहशत उत्तर नागपूरमध्ये। कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण हे वस्तुस्थिती आहे। आमचं म्हणणं आहे की सगळ्या नागपुरातला लॉ अँड ऑर्डर प्रॉपरली काम करतो, उत्तर नागपूरमधल्याच लॉ अँड ऑर्डर प्रॉपरली काम का करत नाही? नागपुरातल्या कुठल्याही चौकामध्ये जर आमची मुलगी निर्भीडपणे उभी राहू शकत असेल तर उत्तर नागपूर इंदोरा चौकामध्ये आमची मुलगी निर्भीड असायला पाहिजे, उभी राहता आलं पाहिजे तिला। ही दहशत कुठून निर्माण होत आहे? इनलिगल कामं सगळे उत्तर नागपूरमध्ये, नशेच्या आहारी जात असलेला तरुण वर्ग, दारूचे इनलिगल कामं, याच्यामध्ये कोण बर्बाद होत आहे? आणि ह्या सगळ्या समस्या जर या ठिकाणी असतील आणि या समस्या सोडवण्यासाठी जर कुठली यंत्रणा जर काम करत नसेल, तर या सर्व संघटनांनी असं ठरवलेलं आहे की आपण या जर नागरिक म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे। आज जर मेट्रोपॉलिटन सिटीमधली जर एखादी मुलगी जर रात्रीच्या 10 वाजता, रात्रीच्या 9 वाजता एखाद्या चौकामध्ये जर घाबरत असेल उभी राहायला, तर आपण स्वातंत्र्याच्या 60, 70, 75 वर्षानंतर काय आपण स्वीकारलं किंवा आपल्याला काय मिळालं याच्यावरती आपण विचारमंथन करायला पाहिजे। असंख्य असे प्रश्न आहेत उत्तर नागपूरमधले की मी जर बोललो तर खूप वेळ होऊन जाणार आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही असं ठरवलेलं आहे की महिलांचे जर प्रश्न असतील तर आता महिलांनी पुढे यायला पाहिजे आणि त्याच माध्यमातून सिनियर सिटीजन असो की नॉर्थ नागपूर फोरम असो, या लोकांनी आम्ही काम करणं सुरू केलं। कदाचित तुम्हाला माहीत असेल की ह्या इकडे बाळाभाऊ पेठला सुतिकागृह आहे, तुम्हाला थोडं हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये असल्या किंवा मिडल सोसायटीमध्ये असल्यामुळे अशा प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये कदाचित तुम्ही जात नसाल, पण स्लम एरियामधल्या पुष्कळशा महिला त्या ठिकाणी जातात। एकदम गचाळ पद्धतीने ते हॉस्पिटल होतं,
मेडिकल फॅसिलिटीज नाही, डॉक्टर प्रॉपरली नाही. एक दिवस सगळ्या महिला फोरमनी त्या ठिकाणी कमिशनरला बोलून ते सगळं दाखवलं आणि ते आता हॉस्पिटल खूप सुंदर झालं. त्या ठिकाणी आता चांगल्या प्रकारचे मेडिकल फॅसिलिटीज यायला लागले, डॉक्टर्स अवेलेबल असतात. तर ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या छोट्या गोष्टीवरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. जर प्रशासन जर लक्ष देत नसेल किंवा कुठली यंत्रणा लक्ष देत नसेल तर आपण नागरिक म्हणून आपल्याला सामोर येणे गरजेचे आहे आणि तीच भूमिका ह्या सगळ्या संघटना आणि सगळ्या महिला आणि सगळे सिनियर्स घेत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की देशातलाच नाही तर जगातल्या आंबेडकरी चळवळीचा जो केंद्रबिंदू आहे तो हा इंदोर आहे. जगातल्या आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या जगाचं लक्ष हे इंदोराकडे असते. इंदोरा काय भूमिका घेते याकडे सगळ्या जगाच्या आंबेडकरी लोकांचं लक्ष असते. परंतु आम्ही ज्यावेळेस किंवा आपण सगळे लोक ज्यावेळेस इथं काम करतो तर इंदोऱ्याचं जे गतवैभव होतं, जे वैचारिक आंदोलन होतं, जे रस्त्यावरचं आंदोलन होतं, जे राजकीय आंदोलन होतं, ते आंदोलन आता इतिहास जमा व्हायला लागलं काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि ते आंदोलन पुन्हा या क्रांतीभूमीमध्ये पुनर्जीवित व्हावं यासाठी आमचा हा खटाटोप आहे. पुष्कळचे प्रश्न आहेत. या उत्तर नागपूरमधल्या आंबेडकरी चळवळीचा खूप मोठा वैभवशाली इतिहास आहे आणि हा इतिहास नव्या पिढीमध्ये शिफ्ट व्हावा, नव्या पिढीमध्ये जावा हाच आमचा एकमात्र उद्देश आहे. इथला जो वैचारिक आंदोलन आहे तो वैचारिक आंदोलन पुन्हा पुनर्जीवित व्हावा हाच उद्देश ठेवून आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो. असंख्य असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नावरती फक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून सॉल्व्ह होणार नाही तर आपल्याला व्हॉलंटियर बेसवरती सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आपण आज सावित्रीबाई फुलेच्या जयंतीचा आज आपण या ठिकाणी महोत्सव साजरा करत आहोत. आपण जो समुदाय हा खूप शिक्षित झालेला आहे आणि आपण एक कार्यक्रम म्हणून त्या कार्यक्रमाकडे बघतो. आपल्याकडे खूप सारे प्राध्यापक आहेत, आपल्याकडे खूप सारे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, विचारवंत पण खूप सारे आहेत. परंतु आम्ही ज्यावेळेस काम करत असतो एका धोरणात्मक स्तरावरती ज्यावेळेस काम करत असतो तर मला नेहमी एक गोष्ट सांगत असतो की अजूनही आम्हाला आमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकायला पाहिजे, आमची मुलं चांगल्या कॉलेजमध्ये शिकायला पाहिजे, IIT मध्ये शिकायला पाहिजे. परंतु ओव्हरऑल या देशातली एज्युकेशन पॉलिसी काय आहे यावरती आम्ही कधीच विचार मंथन करत नाही किंवा यावरती कधी चर्चा पण करत नाही. तुम्हाला सांगतो 1882 ला हंटर कमिशन आलं होतं आणि हंटर कमिशनला महात्मा ज्योतिबा फुले निवेदन देतात. निवेदन काय देतात की या देशातल्या सगळ्या बहुजन समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारचे 1882 मध्ये हंटर कमिशनला, इंग्रजाच्या कमिशनला निवेदन देतात. मी सुद्धा विद्यापीठामध्ये गेल्या 10-12 वर्षापासून काम करतो. कित्येक प्राध्यापक दिसतात परंतु ते प्राध्यापक असं मला कधीच बोलताना दिसलेले नाहीत. आम्ही सिनेटमध्ये काम करतो, मॅनेजमेंट काउन्सिलला काम करतो, परंतु अशा प्रकारची एज्युकेशन पॉलिसी असायला पाहिजे, तशा प्रकारची एज्युकेशन पॉलिसी असायला पाहिजे अशा प्रकारच्या कधी काही बोलताना दिसत नाही. तर त्यामुळे आपण घेतलेले जे शिक्षण आहे ते शिक्षण फक्त नोकरीपुरतं आहे, पगार कमवण्यापुरती आहे का त्याचा फायदा हा समाजाला व्हायला पाहिजे हे क्लिअर असणे गरजेचे आहे. आणि असे पुष्कळसे असे लोक आहेत की ह्या ज्या भूमिका आहेत हे क्लिअर नसतात. आज आपण या देशामध्ये जर बघितलं तर संविधानिक अधिकाराच्या बाबतीमध्ये आपण पुढारलेलो आहोत. दुसऱ्या जागतिक स्तरावरती जर आपण विचार केला तर ज्या इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंड देशामध्ये सुद्धा पुष्कळ वेळपर्यंत म्हणजे 1988 पर्यंत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. 1928 ला इंग्लंडनी महिलांना तिथल्या मतदानाचा अधिकार दिला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1928 ला सायमन कमिशनला सांगत होते की या देशातल्या प्रत्येक प्रौढांना म्हणजे महिला पुरुष वेगळं नाही, सगळ्यांना 18 वर्षावरील 21 वर्षावरील सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. अमेरिकेमध्ये 1965 ला मिळाला. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी
1948-50च्या काळामध्ये संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. पण आज आपण जागतिक स्तरावरती तुलना केली तर पाश्चिमात्य देशातल्या महिला ज्या गतीने पुढे गेलेल्या आहेत, म्हणजे असं माझं ऑब्झर्वेशन आहे की आपण त्याच्यामध्ये कुठंतरी मागे पडत आहोत असं मला वाटते. त्यामुळे आपल्याला हे सगळे हक्क आणि अधिकार मिळाले असताना सुद्धा आपण त्याच्याबद्दल अवेअर नसल्यामुळे, आपण त्याबद्दल जागरूक नसल्यामुळे अशा प्रकारचं आपलं जे आपण म्हणतो की संविधानात हे हक्क आहे, हे अधिकार आहे, ते आपल्याला आपण जागरूक नसल्यामुळे त्या प्रॉपर पद्धतीने इम्प्लिमेंट होत नाही. म्हणून नागरिक म्हणून सुद्धा आपल्याला जागृत राहणे, जबाबदारी घेणे हे महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब ही अशी की आपण महिलांच्या बाबतीमध्ये आजही म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये म्हणा, घरी म्हणा, आपण दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करतात. हा फक्त वैचारिक बोलण्याचा नाही, तर आपल्या त्या व्यवहारामध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टी यायला पाहिजे. आणि आम्ही म्हणूनच अशा प्रकारचे सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम हा फक्त कार्यक्रम नाही, तर संवाद व्हायला पाहिजे. महिला फोरम चालवण्यामागचा उद्देशच तो आहे की एकमेकांमध्ये संवाद व्हायला पाहिजे. पुष्कळशा अशा महिला आहेत की ज्या घरी काम